चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. सलामीवीर चला मैदानाच्या आतमध्ये आपण या. चला जास्त वेळ आपण घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी आलेली आहे. आपण क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. यानंतर देखील 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत आकाशदादा बिराडे, सचिनदादा बिराडे जे सरपंच आहेत जामुंडे ग्रामपंचायतचे. त्यानंतर सागरदादा धस, दीपकदादा कोटावले, भावेशदादा कोटावले असतील, दिनेशदादा कालन डीके, रोहनदादा मार्के, भावेशदादा खुणे, सुजितदादा खुणे, देवीदादा मार्के, पवनदादा गेडगे, हनुमानदादा दिगे, कल्पितदादा भोईर, नयनदादा मार्के, भावेशदादा मार्के, मंगलदादा दिदे, आर्यनदादा बिराडे, चंद्रकांतदादा बिराडे, सुमितदादा धस, देवदादा मार्के, प्रणितदादा मार्के, प्रणितदादा पोसाटे, अजयदादा मार्के, जगदीशदादा मार्के, चेतनदादा बिराडे, विश्वास दादा लिंगे, विश्वदादा धस, कल्पितदादा धुमाल, राकेशदादा बिराडे आणि पंकजदादा धुमाल. अशा प्रकारे आयोजकांची अफाट मेहनत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. चला फलंदाज देखील आलेत. गोलंदाज नियुक्त करा. जर्मन पाडगाव संघ पहिले षटक टाकण्यासाठी समीकरण आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 28 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 धावांमध्ये 18 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. 27 धावांवरती पहिला डाव त्या ठिकाणी संपुष्टात आला. 4 गडी गमावले. जर्मन पाडगाव टीमने. सलामीची जोडी दिनेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज धीरज आपल्याला पाहायला मिळेल. जो दिनेश सध्या आपण पाहता स्ट्राईक एंडवरती पहिल्या मॅचमध्ये दिनेशनं जबरदस्त खेळली, मॅचमध्ये साकारली होती. मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार दिनेशला मिळाला होता. आता या मॅचमध्ये देखील चांगल्या बॅटिंगची अपेक्षा असेल फलंदाज दिनेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग मार्कवरती बॉलर रोशन दमानेला सध्या आपण पाहतायत. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण आपण लगेच सज्ज करायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येत आहेत. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. स्ट्राईक एंडवरती दिनेश, नॉन स्ट्राईक एंडवरती धीरज, तर बॉलिंग मार्कवरती बॉलर रोशन दमाने आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला सुरुवात दोन्ही संघाला देऊयात पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रासाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. दुसऱ्या डावाला सुरुवात. चला जास्त वेळ घेत आहेत. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात. पहा, लक्षात असू द्या. संदीप दादा मार्केन ऑल आर्मी जर्मन पाडगाव. दुसऱ्या डावाला सुरुवात. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. दुसरा डाव आणि दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल अंपायरकडे आता अपील केलेली आहे, परंतु अंपायर त्या ठिकाणी तटस्थ आहेत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि चित्र आपण सातत्याने पाहत असतो. कॉट बिहाइंडसाठी सातत्याने वारंवार अपील त्या ठिकाणी केली जाते आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडूने सुरुवात केली रोशन दमानेने. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आयवा जेलची संधी होती प्रेक्षकाला, परंतु जेल मात्र त्या ठिकाणी आता प्रेक्षकांना मैदानाच्या बाहेर सोडली आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले सध्या आपण पाहूयात. दिनेश बॅटमधून स्लॉट मध्ये बॉल होता, तो पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. धीम्या गतीने चेंडू टाकण्यात आलेला आहे. डावकुऱ्याचा फलंदाज आहे दिनेश, एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याला सध्या आता शांत ठेवत असताना गोलंदाज रोशन धीम्या गतीने चेंडू टाकतो. व्हेरिएशन रोशन दमानेकडे आहे आणि ते व्हेरिएशन सध्या या चेंडूवरती तो दाखवत असताना निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 6 धावा आहेत धावफलकावरती. यावेळी देखील धीम्या गतीचा बॉल, फसवा चेंडू, फिंगर रोल केले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत कट्टर चेंडूचा उपयोग केला होता आणि ऑन साइडला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज दिनेश त्या ठिकाणी बीट झालेत. सलगचा हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लोवा फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आले चेंडूवरती सिंगल कंप्लीट झाले. फेकी चांगली आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत.
फक्त एकच सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. सामना आता जाऊन पोहोचला 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 21 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावरती धावसंख्या लागलेली 7 धावा. अजूनही आपण विचार केला तर 13 बॉलमध्ये गरज आहे 21 धावसंख्येची. पुन्हा एकदा अंपायरकडे अपील आणि आता मुख्य पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. बॅटची कट आणि फलंदाज झालाय धीरज. या मैदानामध्ये बाद, फलंदाज बाद. चला क्षेत्ररक्षण आपण सज्ज करायचं आहे. लक्षात असू द्या जयरमान पाडगाव संघ जास्त वेळ आपण घेऊ नका. सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे. यानंतर देखील 2 सामने त्या ठिकाणी पेंडिंग आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. ओमकार स्पोर्ट्स मानिवलीच्या माध्यमातून 32 धावा लावण्यात आल्या होत्या. त्यानंतर 29 धावांवरती थांबवलं. शेवटच्या बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना तो चेंडू निर्धाव टाकला होता. त्यानंतर सामना जिंकला ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघाने आणि आता सध्या सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका बाजूला जय बजरंग मोगर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान पाटगाव. मॅचमध्ये गरज आहे 12 बॉल 21. चला जास्त वेळ घेऊ नका. हे पहा लक्षात असू द्या जय हनुमान पाटगाव संघ सूचना येतात वारंवार, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मयूर मार्केन कंपनी जरा कॉपरेट करा. 12 बॉल आणि 21 ची गरज आहे या मॅचमध्ये. नवीन गोलंदाजी मार्कवरती सध्या रोहिदास याला आपण पाहतोय. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ जय हनुमान पाडगाव आपण जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल मित्रांनो. आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने सूचना येतात. अंपायर्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी सूचित करतायत, त्यामुळे वेळ आपण जास्त घेऊ नका. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहिदास साल्वे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॅकफुटवरती आलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि व्हाईटच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जाईल 8 या आकड्यावरती. सध्या 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला फुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी रोशन दमाने होते. चांगला प्रयत्न रोशन दमानेचा झेल टिपण्याचा होता, परंतु धावा देखील आपल्या टीमसाठी वाचवल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतोय. चांगला प्रयत्न रोशन दमानेचा. हो, हवेमध्ये सूर लागवत असताना चेंडू मात्र आतमध्ये ढकललाय. अप्रतिम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. टीमसाठी धावा तर नक्कीच वाचवल्यात. फक्त एका सिंगल रन त्या ठिकाणी आता मिळाली आहे जय बजरंग मोगर या टीमला. 5 धावा तब्बल वाचवल्यात रोशन दमानेने. 11 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. इक्वेशन सामना अजूनही बॅलन्स आहे. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये महेशला आपण पाहतात. ज्या महेशनं पहिल्या डावामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, तोच महेश सध्या आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. 11 बॉल आणि 11 चेंडूमध्ये तब्बल 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. जय बजरंग मोगर संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. रोहिदास साल्वे गोलंदाजी मार्कवरती तयार. शफल झाले होते. ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. जास्त शफल झाले फलंदाज महेश. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. जसे जसे निर्धाव चेंडू येतील, जसजसे डॉट बॉल येतील, जसजशा विकेट येतील, तसतसा प्रेशर मात्र बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग मोगर संघावरती नक्कीच वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान पाडगाव संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 10 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल. सातत्याने सूचना येत आहेत. दहा बॉल आणि 19 धावसंख्येची गरज.
ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, सिंगल करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाच्या स्वरूपाने अडवण्याचा प्रयत्न होता. सेकंडचा कॉल आणि फेकी चुकीची आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर अतिशय वेगाने या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज रोहिदास साळवेचा, परंतु तो मात्र अपयशी ठरलेला आहे. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मध्ये सध्या धावफलक पुढे जाईल 11 या आकड्यावरती. नऊ चेंडू मध्ये आता 17 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र चांगला फिरवलाय बॉल रोहिदास साल्वेने. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा चेंज होत असताना, इक्वेशन पुन्हा एकदा बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल आणि 8 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 17 धावा 8 चेंडू. बॅकफुटवरती आलेत, पंच केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण अक्षय दमाने त्या ठिकाणी आलेत. फंबल आपल्याला पाहायला मिळेल. सेकंडचा आता कॉल आणि या दरम्यान 2 धावा पुनर्श एकदा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने सध्या हे धावफलक पुढे जाईल 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता समीकरण आपण पाहिलं तर 7 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 15 धावा 7 चेंडू. जे हनुमान पाडगाव संघ का जे बजरंग मोगेर संघ येणारा हा चेंडू फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. चला सामना सुरू करा लगेचच. 7 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण तुषार डोंगरेचं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 2 धावा या बॉलवरती देखील आता आपल्याला पाहायला मिळतील. सामना आता जाऊन पोहोचलाय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. शेवटच्या अंतिम निर्णायक महत्वपूर्ण षटकामध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये गरज आहे 13 या धावसंख्येची. 6 बॉल 13 ची गरज या मॅच मध्ये आता आहे बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग मोगर टीमला. त्याला नवीन गोलंदाज लगेच आपण नियुक्त करायचा आहे. सहा बॉल 13 ची गरज. सध्या गोलंदाजी मार्कवरती आता कोणता गोलंदाज लावला जाईल हे देखील पाहण्याजोगं असेल. जय हनुमान पाडगाव विपक्ष, त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग मोगर. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज विस्फोटक फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन दमाणेचा चांगला एफर्ट डीप मध्ये, तो षटकार त्यानं वाचवला होता. 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या होत्या आणि त्यानंतर आता हा सामना त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. 6 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज असताना बॉलिंग मार्कवरती बॉलर ललित गवलीला आपण सध्या पाहणार आहोत. या अगोदरच्या मॅचमध्ये ललितनं चांगली गोलंदाजी केली होती, त्यावेळेस देखील ललितवरती मात्र जिम्मेदारी सोपवली होती टीमची आणि ललितनं त्या षटकामध्ये देखील चांगली बॉलिंग केली होती. आणि आता या निर्णायक षटकामध्ये पुन्हा एकदा ललित गवलीला बॉलिंग मार्कवरती आणलं जात आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख केला की ISPL ट्रेनिंग सध्या कंप्लीट करून तो या मैदानामध्ये उतरलेला आहे. अंडर 19 ॲज अ प्लेयर सध्या तो ISPL ट्रेनिंग देतोय आणि सध्या आपल्या गावच्या टीमसाठी खेळत असताना आता 6 बॉलमध्ये 13 धावा त्याला थांबवायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दिनेश, तर गोलंदाजी मार्कवरती ललित गवली. शेवटच्या षटकाला सुरुवात. फटका फसला, बॉल हवेमध्ये आहे. स्वतः ललित गवली चेंडूच्या खाली. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचची मोठी विकेट, महत्वाची विकेट आली आहे ललित गवलीच्या पहिल्याच बॉलवरती. फलंदाज दिनेश बाद. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये कैलास आपल्याला एंटर होत असताना पाहायला मिळेल. ललित गवळीनं पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट या मॅचमध्ये आता मिळवलेली आहे. दिनेशला त्यानं बाद केले. दिनेश चांगल्या टचमध्ये होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता फलंदाज, परंतु आता या शेवटच्या अंतिम षटकामध्ये अगदी मोक्याच्या क्षणाला ही विकेट ललित गवळीनं मिळवलेली आहे. 5 बॉल 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे जय बजरंग मोगर संघाला या मॅचमध्ये विजयासाठी, परंतु ललित गवळी या नावाचं
वादळ सध्या त्यांच्या समोर आहे. चांगली गोलंदाजी ललितनं मागच्या मॅचमध्ये देखील केली होती, परंतु या मॅचमध्ये देखील त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे आणि ती जिम्मेदारी तो सध्या योग्यरित्या पूर्ण करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज कैलास हा देखील डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज आहे. पाहावं लागेल ललित गवली कशा प्रकारे यापुढे येणारा चेंडू टाकेल फलंदाज कैलाससाठी. ओ यॉर्कर बॉल होता, समोरच्या दिशेने फोर्स केलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. अक्षय दमानेचे प्रयत्न फार चांगले होते आणि फेकी खराब आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न चांगले होते अक्षय दमानेचे. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना पाय जरूर त्या ठिकाणी निसट होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत पडले, परंतु चेंडू मात्र अडवला. त्यानंतर फेकी अगदी स्वतःला न सावरता त्या ठिकाणी दिलेली आहे. धावा या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 3 आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय दमानेचं आपल्याला पाहायला मिळालं. थोडं फंबल झाले, पाय निसटला, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर स्वतःला सावरत असताना डाईव्ह मारली बॉलवरती, परंतु चेंडू मात्र थांबवला मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा आल्या आणि 3 धावांच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जाईल 18 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये गरज आहे तब्बल 10 या धावसंख्येची. 4 बॉल 10. कोण जिंकेल हा सामना? प्रेक्षकांच्या नजरा पुन्हा एकदा या मॅच कडे लागलेल्या आहेत. ललितने जर हॅट्रिक कंप्लीट केली तर सचिन दादा बिराडे आणि मयूर दादा मोहन मार्के यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं कॅश प्राइज असेल ललित गवलीच्या विकेट हॅट्रिक साठी. खाली राहिला हा चेंडू. पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राइक एंड वरती आता विकेटची देखील संधी होती. अंपायर सिग्नल फ्रॉम लेग बाईज. एक्स्ट्रा रन मिळेल बॅकअप साठी. मयूर मार्के त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आता मात्र सामना जाऊन पोहोचलाय. 3 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 9 धावांची गरज. सध्या कानमंत्र देत असताना सचिन धुमाल, तुषार डोंगरे ललित गवलीला. अनुभव ललितकडे जास्त नाहीये, परंतु जोश आणि हुन्नर टॅलेंट त्याच्याकडे फार आहे आणि तोच टॅलेंट सध्या या मॅचमध्ये तो वापरत असताना डावखुराचा फलंदाज कैलास आता स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 9. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. ओ यॉर्कर बॉल. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, ललित गवलीकडे चांगला वेग आहे, चांगला टप्पा आहे आणि तो चांगला टप्पा चांगला वेग दाखवत असताना ललित गवलीनं टाकला यॉर्कर बॉल. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज होईल बाद. कैलास बॅक टू दी पवेलियन. फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये ओम आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल 9 धावसंख्येची गरज आता या मॅच मध्ये. सामना हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये रंगत अजूनही कायम आपल्याला पाहायला मिळते. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो जे बजरंग मोगर संघ. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. ललितनं आतापर्यंत चांगले चेंडू टाकलेले आहेत. आता फक्त हा चेंडू ललितला अगदी उत्तमरित्या टाकायचा, कारण 2 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॉडीवरती चेंडू आदळलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती बॅकअपच्या ठिकाणी नाहीये आणि आपण जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता हा सामना पोहोचलाय. 1 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. पाणी हवाय, चला पाणी पुरवा. खेळाडू त्या ठिकाणी थोडे दुखापतग्रस्त झालेले आहेत. मॅनेजमेंट कमिटी लगेच आपण पाणी पुरवायचं आहे. चला त्या ठिकाणी बॅटर पुन्हा एकदा तयार होत आहेत. सामना शेवटच्या बॉलवरती जाऊन पोहोचला. 1 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. आणि आता आपण जर पाहिलं तर ललितला फक्त करायचं काय तर येऊन एक लीगल बॉल टाकायचा, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 8.
ओम स्ट्राईक एंड वरती षटकार जरी आला तरी सामना या ठिकाणी जिंकेल जय हनुमान पाडगाव संघ. परंतु एखादा व्हाईट बॉल, एखादा नो बॉल, एक्स्ट्रा धाबा जर आल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत वाढू शकेल. 1 बॉल 8 ची गरज. बॅटची कडा लागली, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि हा सामना जिंकलाय ललित गवलीचं उत्तम क्षेत्र. चला मैदान आपण खाली करायचं आहे. सामना या ठिकाणी जिंकला जय हनुमान पाडगाव संघ. तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत आणि टॉसच्या ठिकाणी आपण आता पण करणार आहोत. तर नियमाप्रमाणे आता आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीमध्ये जास्त धावा बनवलेले आहेत ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघाने. त्या संघाला आपण अंतिम फेरीचं तिकीट या ठिकाणी देत आहोत आणि आता सामना रंगेल जय हनुमान पाडगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये बांगरपाडा संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या आणि आपण जातो लगेच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि मॅन ऑफ